नमस्कार मित्रांनो, आजची बोधकथा चांगले गुण आत्मसात करा। एक दिवस शाळेला सुट्टी असल्याची घोषणा गुरुजींनी केली, म्हणून एका शिंप्याचा मुलगा आपल्या वडिलांच्या दुकानावर गेला। तिथे गेल्यानंतर तो लक्षपूर्वक आपल्या वडिलांच्या कामाचं निरीक्षण करू लागला। त्याने पाहिले की त्याचे वडील कैचीने कपडे कापतात व कैचीला पायाखाली दाबून ठेवतात व नंतर सुईने कापलेले कपडे शिवायचे व नंतर सुईला आपल्या टोपीला टोचून ठेवायचे। जेव्हा त्याने 4-5 वेळा हे पाहिले तेव्हा आश्चर्याने त्याने वडिलांना एक गोष्ट विचारू का असे म्हटले। वडिलांनी होकार देताच तो म्हणाला, बाबा, तुम्ही जेव्हा ही कापड कापता तेव्हा कैची पायाखाली ठेवता व सुईने जेव्हा कापड शिवता तेव्हा सुई टोपीला लावता, असं का? त्याचे उत्तर त्याच्या वडिलांनी 2 ओळीत दिले। त्यात पूर्ण जीवनाचे सार सांगितले। ते म्हणाले, बेटा, कैची कापायचे काम करते आणि सुई जोडायचे काम करते। आपण कापणाऱ्याची जागा नेहमी खाली असते तर जोडणाऱ्याची जागा नेहमी वर असते, हे लक्षात ठेवायला पाहिजे। त्यामुळेच मी सुई टोपीवर लावतो व कैचीला पायाखाली ठेवतो। तात्पर्य: जीवनात उंची गाठायची असेल तर सुईसारखे जोडण्याचे काम करा, कैचीसारखे तोडण्याचे नाही। आज त्या मुलाचे डोळे उघडले। जीवनाचा खरा अर्थ त्याला उमगला होता। तर मित्रांनो, तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली? आवडली असल्यास नक्की लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा। थँक्यू।